हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सगळ्यांक येवकार मुगेल्या यूट्यूब चॅनलाक. सदां भाशेन तुमकां सगळ्यांक बरी भलायकी आनीक सुसेग तुमगेल्या घराचेर पड्या पुरो हांव मागोता. डेली न्यूज चोयता ना न्हू, आनी तो न्यूज चोवन इतली म्हाका गोंया कितें चलत तें सारकी तकली बेजार जाता. हांवें पयलीं म्हणो आहा, आमची कूड हिंगा आहा पूण ओतमा आमगे गोंय आहा. आमी भायर येयल्याय आमगे गव्हर्मेंट सारको ना म्हूण हांवें पयलें बी सांगलो आहा. आतां हो मुगे व्हिडियो रिएक्शन व्हिडियो तुमी चोयाय आनी म्हाका सांगाय कितें तें. सांगपा म्हळ्यार आमगेले गोंयकार आमी सारकी नाय. गेले ते व्हिडियो बी हांवें सांगिलां, आमी थोडेशे पयस सुबेज मेळटाय म्हूण आमगे सुवाज कोण कोणाक इंकताय आनी मागीर आंत आमी रोटाय. आमगेले भितर आहाय ते आमगे जावं मिनिस्टर सगली पार्टी जावं काँग्रेस, BJP, गोवन पार्टी सगले तेमी दोंगर तेमचो हात आहा व्हडलो दोंगर कातून हावपाक. तें हांवें सांगपाक गरज ना. आतां ते सगळे एक्टींग नाटक सगळे चलयताय ते कोताय ते आतां मुखार इलेक्शन येवपा आहाय न्हू, तेंका लागून तेम सगळे काबार करून वयले गोंया. सगली पार्टी एकूच, आपल्या बोड्स भरपाचें तें चिंताय ते. तेंको करोडान पयशे आहाय. कितकोन जाले करोडान पयशे? एक मिनिस्टराक करोडान आहाय. आमी हिंगा ते रात दीस झरताय पूण आमको जायनाय ते पयशे तितूके कित्याक तें तुमी चिंत्याय. मुगेली ही उतरां थोडी कोळ लागतलीं पूण ही सोत. आतां तुमकां हांव दाखयता व्हिडियो, तेजेर तुमी म्हाका कितें तें सांगाय. रिएक्शन मुगे व्हिडियो. लोक हे इकता जागे दिल्लीकारान. कित्याक इकता? तुमचे कडेन पयशे ना? कित्याक इकता ते सांग. भीक लागूंक ना कोणाक? कित्याक आमी वगीर रावता हांकां तें धांवडून घालूंक जाय. खरें म्हणल्यार कित्याक सगळ्या लोकांक कळोंक जाय की आमी धांवडयता म्हणून गोंयकार तेंकां. आतां दोंगर इकता हांगाच गोंयांत आमचे हांगाच न्हू चोडणात न्हू सबन इकल्या मरे. कित्याक हे केलें? आमचो सरकार सारको आहा? आपले पोटां भरता, दुसऱ्यांक पळयना. त्रास जातात न्हू हे, त्रास जातात. आतां येयले सगळे गेले गोंय. आतां ओल्ड घरां इकता मरे. ओल्ड घर चोडणान कितके आहा ती पळय. त्रास दिले हाज्यो काणयो आमी आमच्या जाणट्यां कडल्यान आयकल्या किंवा आमी ते वाचलां किंवा आमी ते पळयलां. गोंय मुक्तीचे 60 वर्सां उपरांत ही परिस्थिती बदलल्या काय? आयज आमचो निजाचो गोंयकार ताच्या घरान सातिस्फेद जगता काय? तेका रातची बरी थंय झेम पडटा काय? का अजुनूय ह्या गोंयकारांक कोण तरी पिट्टा कोण तरी नाडटा आनी घरचेच भेदी जाल्यात. आनी आयज पिडप अजून चालू आसा स्वातंत्र्याच्या किंवा मुक्तीच्या 60 वर्सां उपरांतूय. हे आयज आमी तुमचे पर्यंत दाखयतले किंवा तुमचे पर्यंत पावोवपाचो यत्न करतले.
कंप्लेंट क्यों करो बोलो बाग दी मन झगड़े उलेता माहिती तुझ्याकडे बोले बोले सबसे पहले इनको बोलिए मेरे से बात नहीं करें। यहाँ पर किसी को डिस्टर्ब करेंगे तो थप्पड़ लगेंगे इनको। एक काम कर क्या फाल्यां कशें तो म्हणटलो आपल्याक मारलो म्हणटलो तुजेर बेश्टी फॉल्स कंप्लेंट घाल्लेलो तू कित्याक ट्रेसपास करता त्याका अडवत नाही आयन त्याका फक्त चांगला झाडा सांगता रे अशें जाता ट्रेसपास कराए और बोलिए प्रॉपर्टी के अंदर नहीं आ सकते। नहीं वही समजा प्रॉपर्टी के अंदर नहीं आएंगे आप, समझ गए? प्राइवेट प्रॉपर्टी तुम्हाला- हा, मेरा आहे. तुमका वाट अजून देऊ ना क्लिअर जाऊ ना कोर्ट चालू असा कळटा तुका हेजेर आता तो व्हिडिओ काढून काय फायदा ना चल काम कर तुझ्या फुडले एक मिनट मिस्टर नाईक, one second. Last time I had taken them to the police station. Okay. The PI had warned them clearly. Okay. Papers are already submitted to the Old Goa police station. Okay. We are the owners. त्याच्या एरियन तू आता वयतले तो झाडा कापता असताना तुझ्या काढू शका ती तेजी एरिया कायदेशीर कायदेशीर तो म्हणता आपलं काय तो हांव तू म्हाका खबर ना पेपर कसं असं जन्मा गेला तू जन्माक गेली म्हणून हांगाचं जागो कोणाच्या 50 वर्सां जाली हांव सांगता तुका हा. तर तो आता येऊन 50 वर्सां तू बाबा हांगा कितें आहा कितें तेणें दाखोवचें म्हाका कंप्लेंट पण तो ओनर न्ही तो तेका कापूंक लाय. क्लेम करता न्हू. ओनर म्हणजे तोच काप त्याने तू ओनर म्हणून क्लेम करता तो ओनर म्हणून क्लेम करता आपने बोला आता ना ये लोग को झाड़ काट करने के लिए मैं ओनर हूँ, मैंने बोला है, करेक्ट। आपने बोला ना मैं हूँ, करेक्ट। तो आप कंप्लेंट फाइल करो ऑब्जेक्शन लाओ बाद में मैं उसको रुकवाता ओके झाडा कापून घ्या ना म्हणून सांगतो ना. झाले मॅडम मैडम बात नहीं करेंगे आपसे, डिस्टर्ब नहीं करेंगे किसी को, हमें आपसे बात नहीं करना, आप हमें तंग मत आप करिए। सर कॉल कर दो और आप कंप्लेंट इसके नाम पे डाल दो इसका नाम मुझे नहीं मालूम, जरा पता करिए। मतलब आपका भी नाम हमको मालूम नहीं ना आपका नाम और एड्रेस तीनों का नाम भी पूछिए। त्याने घाल म्हणणं आहो. म्हाका तुझी हे कंप्लेंट बरोबर येयलो तुझे म्हाका नाव दी होय रे, कंप्लेंट हांव बरोबर येला गेले न्हू. आम्ही त्याच्यावर कंप्लेंट कंप्लेंट मॅटर कर कंप्लेंट दुसरी रे ऐक रे तुम्ही आता पोलीस स्टेशन म्हाका डायरी मार नाका स्टेशन डायरी तो हे हांगा भेटलो तो हो बे अख्खे भेटलेले कोणते झाला ना फुल भेटलेले तर म्हाका सांगा ते दिसा हांगा तो व्हिडिओ हे जाल्लो न्हू शूट जाल्लो हय. सो नेमके कितें घडलेले आमी येताली म्हाज्या घरा वचपाक तो गौरव बक्षी हांगाच ह्याच जाग्यार रावन आमकां आडोवपाक लागलो तुमी कोण खंय वयता तुमचे कितें आहा कितें आसा जाल्यार हाड मागीर तुमकां वचोंक दिता अशें तो हे करपाक लागलो सो तुम्ही आता ह्या वाटेन ही तुमची वाट सकयल ट्रेडिशनल वाट आमची सो तुम्ही घराकडे येयल्ली हय आमी घरा आणि हे तुमचे मिस्टर आणि तुम्ही वांगडा आसले हय हांवें ताका विचारले मग तूं कोण आहे का म्हणून. तो म्हाका म्हणलो तूं हांव कोण आहे का म्हणलो हांवें म्हणलें हांव मंगसोला जावं म्हणून सांगलें ताका मागीर म्हाका म्हणूंक लागलो कितें हांवें ताका विचारलें झाडां मारपाक परमिशन आसा का म्हणून तो म्हणलो तुम कौन है तुम बात करता है कौन म्हाका म्हणूंक लागलो तुम ज्यादा बात करेगा तो थप्पड़ मारेगा म्हणूंक लागलो हांवें म्हणलें आणि हे थप्पड़ तेणे क्यों पोलिसाच्या फुड्यान सांगले हय पोलीस आसले पुलिस असलो आम्ही काढलेला पुलिसाच्या फुड्यान तेणे अशें बरयलें दो थप्पड़ लगाएगा तुमको अंदर डालेगा जेल में डालेगा तुमकां थोडो व्हिडिओ दाखयला तेजे तुमकां कळ्ळां आसतलें कितें तें होल तो व्हिडिओ दाखयता तुमगे सांगाय म्हाका कितें तें हे आमगे गोंयकार थोडे भाकार आहाय ते आनी थोड्या पयशां सुबेजा पयशे मेळपा लागून कित्याक कितें कोताय आनी तो घेता मनीसूय तो चोयना बाबा कोण हिंग रावता कितें तें कांय नासतना आपल्यागे सुवाज म्हणा गेश्ट व्हड पयलीं चोवपा जाय न्हू ते सुवाजीचे कोण आहा कितें सुवाज बाबा ही आपल्याक कोंता येता कितें तें चोवपा जाय न्हू कोण आहा ते सुवाजी कोण रावता कितें तें सगळें क्लियर करून घेवपाचें सुवाज आनी आमगे गोंयकार आहाय ते थोड्या पयशां सुबेज लागून तो कितें करून हिंगताय आनीक दिल्लीकारां हेका तिंग आनी रण बुजताय आतां तो तो व्हिडिओ तुमकां दाखयता चोय मॅडम तुमचे नाव सांगा माझे नाव वसंती यशवंत बोमकर हे माझ्या आईचे घर आणि माझे घोवाले नाव हा वासंती राजेश वेर्णेकर ओके
सो आता हे तुमचे घर आईचे आणि हे तुमचे भाव सगळे फॅमिली सगळी ओके तू ह्या घरातलो व्हडलो चेडो ही सगळी तुम्ही भावंड आता आणि तुम्ही आता 3 भाव हांगा रावतात कितें नेमकी आता हे भाटकारान तुमकां कशा त्रासान घातले आणि ज्या लोकांनी आता ही विकत घेतल्या दिल्लीचे लोक ते तुमकां आता कितें त्रास करता हे मामुलो जो विधवार ते रेट या त्याने हे आता इकल्या आमकां दिता दिता म्हणून सांगले आनी विकल्या जमीन आणि ही वाट हांगा पयलीं आमचो गोठो आसलो 2 गोठे आसले गोरवां बोकड्यो आसल्यो ही वाट आसली आमकां आतां तो सतयता आपणे म्हणटा इकतें घेतला गौरव बक्षी बरं सोड सो आता भाटकाराच्या ह्या जाग्यान न्हू तुमचें हें घर केन्नाच्यान आणि तुम्ही हे तुमचें कुटुंब रावता केन्नाच्यान हे आता म्हाका 4 पिळग्यो जाल्या आजो मेलो आजी मेली ते पणजो. सगळे म्हणजे तुजो पणजो. पणजो ते सगळे मेले आता आमी येता सो 4 भाव 3 भाव आणि म्हणजे तुमचे हांगा पिडयो जाल्यो ह्या जाग्यार जाले पिळग्यो जाल्यो हांगासरल्यो आता बुल्लडर हाडटलो आणि मोडटलो म्हणटा आणि हे सगळे कोण म्हणटा गौरव बक्षी तो जो दिल्लीकार आहा तो दिल्लीकार आसा त्याने विकत घेतले विकत घेतल्या. बरं आता ही टोटल जमीन म्हणजे तुम्ही भाटकाराची जी जमीन आहा जंय तुम्ही रावताले आणि बाकीची आडी कुशीकची ती कितली असली स्क्वेअर मीटर ती अराउंड ही सगळी म्हणल्यार 16,000 स्क्वेअर मीटर आहा ओके आणि त्यांना ती एक असली एक आसली आणि आता भाटकारान ते विकताना त्याचे 2 पार्ट 2 पार्टी केल्या 2 पार्टी केल्या आणि विकल्या म्हणजे जमीन डिवाइड करून 2 पार्ट्यांक विकल्या दोन पार्ट्यांक त्यातलो एक विकल्या. पार्टी जो विकत घेतला तो गौरव बक्षी आणि बाकीचे हय तर म्हणटा कितें तो येता आणि आपण म्हणटा बुल्लडर हाडटलो तुमकां काय वाट ना कांयच ना घर बीन काय ना म्हणटा अशें म्हणटा तो हांगासर येता आणि सगळे म्हणटा आपले आपूण घेतला म्हणटा 5-6 जाण 10 जाण घेवन येता आणि दादागिरी करता हांगासर आमी आमच्या वयता पोटा फाटल्यान बायल आसता आमची आणि आई आसता हांगा अर्दो जागो घेतला आनी म्हणटा आपले घेतला प्रॉपर्टी बाय ना वाट ना तुमकां कांयच ना म्हणटा येयल्लेचो त्रास करता तेन्ना ते सन्मान कोणी सांगूंक जाय इतलें तुमकां त्रास जाता हे त्रास करता येयल्लेचो त्रास करता आपल्याक जाय तेन्ना येता भितून ब्रोकरांक घेता दिल्ली पार्टी आनी गुंडागिरी घेता आनी हांगा येता तालिगांव येता गौरव पक्ष हो आनी फाटल्या दिसांनी म्हाजे लपडे केले म्हाका वळगांव येयलो हेंच्यांनी तुका व्हेल्लो कित्याक हांवें तांकां हाडिल्लो हिंगा भितून येवं नाका म्हणून कितें आतां पेपर दाखय म्हणून सांगलेलें तुका वळगांव कित्याक व्हेलो तेणी कंप्लेंट केली म्हणजे त्यांनी कंप्लेंट केली ही आपली प्रॉपर्टी म्हणलो आनी कंप्लेंट केली म्हाका तेंच्यांनी येयलो मागीर पोलिसांनी पुलिसांनी आनी कितें केलें कांयच सांगूं ना हाडिल्लो मागीर भयण येयली भयण पेपर घेवन येयलो मागीर सांगलें कितें सांगूं जायना आनी मागीर तुका सोडलो हय कांय करूंक ना थंय दवरलो आनी भायर सोडलो हे माड बीन घातलेले पळय न्हू सगळे काजू माड बीन आमी घातलेले आजन आनी हांवें हे हा पळय आतां घातलेले पळय पयलींचे ते थोडे मेले 20 पडोन मेले आनी 80 म्हणून मेले कुयदाद ना म्हणून आतां आहा ते थोडे आहा म्हणजे तुमचो जन्म ह्या घरान हय ह्या सुवातेर सगळ्यांचो आणि आयज तुमकां हो कोण तरी दिल्लीकार येवन तुमकां सतायता सतयता आमकां येवन हे कोण घेतल्या म्हणून सांगता आपल्यान सगळी जमीन इकती घेतल्या म्हणटा तुमचे काय म्हाका दिसता भाटकारान तेका भायल्या भायर विकली तुमकां काय कॉन्फिडन्सान घेवना ना आमकां कांयच घेवंक ना तुमकां काय सांगू ना कांयच सांगूंक ना विकता म्हणून कोणाक विकता जावं कितें विकता ते सुद्दां सांगूंक ना इतले वर्सां तुमी हांगा राव इतली वर्सां हा आमी आणि आतां तुम्ही मुणकार केस बीन तुमची चालू आहा कितें मुणकार केस चालू आसली कितली वर्सांच जाली आई मेली आतां तेच्या आतां ती आसा चलता ती भयण चलयता आता तुम्ही आता हे घरान आसा ते तुम्ही कितें आता सध्या तुम्ही पोटा पाण्या खातीर कितें करता आमी दिसावडो ते काम करता दिसावडे हय तू कितें करता दिसावडे काम करता कामाक वयता हय आणि तू आनी शेताचे दिसाडचे मानशे कामान मानशेच्या कामाक सो आता तुमची ती बायेचेर वचपा दिना तुमकां ना बांयचेर वचोंक दिना ती म्हणटा आपली म्हणटा बाय बी सगळे आपले म्हणटात आपण आमकां नळ बीन काय ना आमकां नळ तीन बांयचे उदीक खाता आमच्या आदली जाणट्यांनी बांय मारली बांयचेच उदीक खाता नळ ना आमकां पयलीं हांगासर शेत रोयताले हांगासर सगळे तितून आमी ते लाटीन उदीक काडटाले हांगा आनी ते शिंपताले ते येताना आमकां भंय घालता सगळे येवन गौरव पक्षी आनी आमकां भंय दिसता कित्याक हे कामाक वयता पोटा फाटल्यान आपल्या न्हू सो तुमीच घरान आसता बायलां बायलांच घरा आसता आनी कोण आसना पोटा फाटल्यान खंय तरी कितें तरी काम दिसावड्याचें काम सो मॅडम म्हाका आतां तुमी सांगा तुमचो आतां भाटकारा वांगडा झगडी चालू आशिल्ली आतां मदीं हे कोण तरी दिल्लीकार येयले भाटकारान तांकां जमीन विकली 2 पार्ट करून ते एका पार्टान तुमची घर आनी पायवाट येता दिसता आनी दुसऱ्या पार्टान बाय येता हय सो अशें तुमचें आतां हें जालां डिवायड जालां न्हू हें
सो आता तुमची नेमकी मागणी कितें तुमकां कितें सांगपाचें जे आतां कोण हे पळयतले जावं सरकार जावं सरकाराचें प्रशासन जावं तो पंचायत आसूं मामलेदार आसूं तुमचे गाराणे कितें आसा सरकारा कडेन माझे आमचे घराणे म्हणजे आमचे सांगपाचे आहा म्हणजे आमकां आतां कितें गव्हर्मेंटच्या हितून कितें दिता सुवात दिता घर बांदून दिता ती तितली दिवची आमी आहा 3 जाण भाव 3 जाणी भयणी आतां सद्या आनी आमचे बायलो आहा ते आसता हांगासर आमकां दिवपाक जाय म्हणजे कायद्यान जे येता ते तरी मेळपाक जाय. कायद्यान कितें येता पळय ती तरी मेळोंक जाय ना मॅडम तुम्ही कोर्टान म्हणजे तुम्ही सगळे फॉलोअप बीन घेता आता भाटकाराची जमीन असल्या कारणान ते कायदो आसा इतलेच स्क्वेअर मिटर मेळटा पारंपरीक पायवाट तुमची कोण वाट शकना सो निदान ते तरी तुमकां जाय बाय घर आनी ती पायवाटीचो एक्सेस ही मागणी आहा तुमची. हय इतली मागणी आहा म्हाजे सीएम सरा कडेन दोतोर सीएम सरा इतल्याच मागणी आहा कित्याक आमची इतली वर्सां पयलींची केस चलता ती आमकां ही आमचें घर वाट आमकां उदक आनी ही आमी कसून खाताली पयलीं पासून आनी आमकां म्हाज्या फॅमिलीक कसलो येना शेत आनी हांगासर लायताले त्या हितून आमकां कितें दिता म्हणजे पडटा दिवपाची जाल्यार तितली दिवची नाल्यार म्हाज्या घर येवजणे अंतर्गत आमकां हे करून दिवचे म्हणून इतलेच सरकारान खंय तरी लक्ष घालचें म्हणटा तुमी तुमकां भाटकारान तुमच्या हात मारला आतां अशें म्हणचें पडलें तुमकां तुमचें कितें म्हणणें भाटकारा बद्दल. हय भाटकारा बद्दल आमकां परत त्रास करता तो येयल्ल्या फावटी कितले फावट आमी अशी कोर्टाक वयतली फॅमिली आतां ते हेचेर ना वचपाक कोर्टाक परत हे करपाक आमकां हितूंतल्यान हे करचें. माझी बुद्ध आसा पत्रकार म्हाका वर्सां 81 आमी 19-20 वर्सां आसतना तेन्नाच्यान वळखता. सो खंय तरी अन्याय किंवा चुकीचें जालां अशें दिसता तुमकां. चुकीचें जालां तें सरळच दिसता न्हू आतांच्या हितून मुणकार केशी आतां मुणकार केशी हेंच्यांनी म्हाका फुडें घालूंक नासतली मुणकार केशी कोण सरकार आपूण येवन करीत ना मुणकार कायदो केलो सगळो केलो पूण कायद्यान कोण फुडें सरतलो जाल्यार त्या घरकारान सरचो पडटा मुणकारान जैचो पडटा केशीक. पूण आतां म्हाका सांगा तुमी सरपंच आशिल्ले पंचायत जेन्ना ही आतां मुणकार केस म्हणून जेन्ना कळटा पळया एटलिस्ट सरकारान तरी ह्यो फॉर्मालिटी कश्यो केल्यो जमनी विकपाच्यो ते 2 पार्ट करपाच्यो हें तुमकां खंय तरी चुकीचें दिसता. हें चुकीचेंच मुणकार केस आसतना मुणकाराची एरिया कितली आसा पळय ती सोडूनच तेणें कोणीची घेणारा घेवंक जाय न्हू तेणें चिंतूंक जाय की तेजें घर आसा जागो आसा ताका कायद्यान अमकें जाता ती वाट आसा बांय आसा कितें ते हाडूंक शकना ते तेणी सामंजस्यान तें सोडूंक जाय ती एरिया घेतल्यार चिंतूंक जाय. पण हे आतां अशें केलां म्हणटा भाटकारान आमकां काय कितें करतलें आतां भाटकाराक हाडून हें करपाचें न्हू नाल्यार तेणी गांवच्यान बी आपूण हाडून तरी भाटकारान हें करूंक जातलें न्हू म्हणजे खंय तरी हो एक अन्याय जाला. ताका न्याय कसो करून तांकां दिवपाचें न्हू बाबा आपूण हें विकता म्हणून तांकां सांगून भाटकाराची चूक न्हू जागा नासतना दिवप म्हणजे. तुमचें नांव कितें. सीता सुर्लीकर. तुमी आयज हांगा येयल्या पळय मुद्दम कितें सांगपाक कितें हें करपाक. येयल्या ती आदी पासून रावताली जाणा आमकां तशें आतां जाणा आदी पासून जाली आमी आतां शेतान लागून तांकां येतालीं पळयतालीं खूब तेंचे 4-5 दिसता पिळग्यो गेल्यो जाणट्यांचे मरून जाणा ती आदी पासून आसताली तेंचो जागो तांकां दिवचो भाटकारान घेता पळय. आतां तो विकलो न्हू आतां तो कशें जातलें की तुका दिसता कितें तरी करपाक. तांकां दिवंक जाय न्हू तेंचो पुरतो जागा दिवंक जाय तेंचे घरदार सगळें तेंचे दिवंक जाय ते बाकी मागीर जाय ते करा तुमी अशें. मागीर करा कितें करता ते. तुमी हांगाच रावपी पोतूय म्हाजो हांगाच जाल्लो आसा ह्याच वाड्यार जाल्लो आसा कारे वाड्यार तेन्ना हांव सांगूंक सोदता की हेंची पिळगी पयलीं आजे रावले मागीर पणजे पयलीं रावले मागीर आजे रावले हेंचो बापूय रावलो आनी तेज्या फाटल्यान हे आसा पिळगी हेंची तेन्ना ही 4य पिळगी हांगाच जल्म जाला तेंचो तेन्ना हांव सांगूंक सोदता की हे मुणकार घर आहा पळय ते तांकां 1000 मिटर तरी तांकां जागो दिवचो आनी तेंची वाट दिवची तेंची क्लियर करून आनी तेंची मुणकार केस आहा पळय ती झटपट तयारीन तेंची दिवची लागवड चालू करून अशें म्हणून जेन्ना त्या दोनूय पार्टी कडेन एडवोकेट आहा हे एडवोकेट तांकां सतायता हे एकदां तो एडवोकेट डेट घेता जाल्यार दुसरे फावट हेंचो एडवोकेट डेट घेता
अशें करून डेट फुडें फुडें वचत रावता. तेन्ना ती डेट ती नासता तांकां. तो जज आहा पळय तेणी ती बेगीन दिवची तांकां ती. हे पळय आतां केसी चालू आसा पळय ते आमच्या CM सरांनी ह्यो बेगीनच्या बेगीन तेजी तोडगो काडून दिवचो हांकां. हांव इतलेंच मागता CM सरा कडेन आनी रिक्वेस्टूय करता ताका हे मुणकारांक जाता तितले बेगीन तांकां रिलीफ दिवचे म्हणून. हे प्रायोरिटीचेर केस घेवची आनी तेंची सॉल्व करचे म्हणून. तुमकां CM सराचेर होप आसा? होप आसा आमचे कडेन. आमचो कित्याक तो आमचो CM न्ही तो चीफ मिनिस्टर ऑफ गोवा म्हणून आमकां तेजो होप आहा आमकां आनी तेणी आमकां रिलीफ दिवची म्हणून ह्या घराक. जमीन भाटकारां आतां विकली, तांकां विश्वासान न घेता विकली, ते आतां जालें ते जालें. मात आतां हे गौरव बक्षी सारखे जे लोक आसात जे स्वताक सुशिक्षीत समजतात, जे स्वताक एक्टिविस्ट समजतात, अशे हे धव्या रंगाच्या जाड कातयेचे ह्या लोकांक इतलेंय कळना की बाबा हांगासर पिळग्यान पिळग्यो हे लोक जे रावतात गोंयकार आमचे निजाचे तांकां आमी त्रास करपा जायना म्हणून तो पारंपारीक वाट तेंची हाडयता. ही ह्या जमनीचें जर लोकेशन पळयत आमी जाल्यार जमीन स्टार्ट जाता वयल्यान जंय ती पायवाट येता आनी मदीं अशें एंडाक अशें हें घर आसा. सरकाराचें प्रशासन कितें करता, स्थानीक स्वराज्य संस्था पंचायत आसूं किंवा बाकी आसूं ते कितें करतात, किंवा सरकाराचे जे अधिकारी आसात जावं ते तलाटी आसूं किंवा बाकीचे आसूं मामलेदार ऑफिसांतले लोक आसूं सगळे आसूं हे करतात कितें. जी जमीन डिस्प्युटेड आहा किंवा ज्या जमनीन मुणकार रावता ती जमीन भायले भायर विकपाकूच शकतात काय कितें हांगा पासून प्रश्न. आनी जर हाजोय अभ्यास सरकारान पळोवचो की जो व्यवहार ह्या जमनीचो जाला भाटकारान ह्या बक्षी आनी कोणा वांगडा केला ताचोय सगळ्यांनी अभ्यास सरकारान करचो. ते जर कायदेशीर ना जाल्यार तो व्यवहार सुद्धा रद्द करचो आनी पयली आसली तशी जमनीचो स्टेटस जो आसा तो करचो. कारण आतां जालां अशें की तो पयलींचो भाटकारान ह्या हेंकां जमीन विकली बक्षी आनी बाकीच्या कोणाक आनी आतां हेंकां तेंच्या वांगडा झगडी करची पडटात जे नवे कोण भाटकार जाले ते. सो हातूंतल्यान एक स्पश्ट कळटा की सरकाराच्या प्रशासनातले हे लोक जे आसा तेंच्यांनी दोळे तेंच्यांनी धापल्या एक तर, किंवा एम पावर म्हणटा तशी आयज एम पावरीचेर सगळें जाता. सो ही एम पावर घेवन हे सगळ्यांनी ह्या आमच्या गोंयकारांचोच हांगासर लिलाव केला, गोंयकारांनी गोंयकारांचो लिलाव केला अशें दुर्दैवान म्हणचें पडटा. आनी आयज ही फॅमिली सगळी घश्टे काडटा. आमी अशें म्हणटात की आमचे गोंयकार हे एकामेकाक हात दिवपी. आयज ह्या फॅमिली वांगडा फाटल्यान तुमी पळया शेजारी येयल्या ते सांगतात की हांगासर ते कितल्योश्योच पिळग्यो रावतात म्हणून. सो अशी सगळी जमिनी परिस्थिती आसतना कोण तरी हे दिल्लीकार येतात, भाटकारा कडेन सौदो करतात, हांगासर रावपी गोंयकारांक बारीक मनशांक ते चिड्डून उडयतात, चेपून उडयतात आनी येवन हांगासर दादागिरी करतात, तेंच्यो पांय वाटो आडयतात, बांयचेर वचपाक तांकां दिना. सो ही खंय तरी दादागिरी बंद जावपाक जाय. जशें तेंच्यांनी सांगलां, शेजाऱ्यांनी सांगलां, तशें आमी सरकारा कडेन विनंती करता, मुख्यमंत्र्या कडेन विनंती करता, संबंधीत यंत्रणां कडेन विनंती करता की ह्या भोमकार घराब्याचेर जो अन्याय जाला तो बेगोबेग तातूंत लक्ष घालून अन्याय पयस करचो आनी तांकां तेंच्या पायवटीचो एक्सेस हो मेळपाक जाय. तांकां बांयचेर वचपा खातीर तेंचो जो हक्क आसा तो मेळपाक जाय. तूं सांग कितें जाल्लें हांगासर? हांव घरा कडेन आसलो, आमची आई कोण येता म्हणून हांगा पळोवपाक येयली. तितक्यान तो गौरव बक्षी येतालो सकयल. तो म्हाका जागो आपणें घेतला मोलो, आईक मोलो. तितून हांव धांवून येयलो घरा कडलो, आपलो जागो मोलो, तूं कोण काय कोण तिका मागीर दुखलून उडयली सकयल. हांगाच जाल्लो. गौरव बक्षींनी आनी कोण येयली तेंच्यान. तेणी मागीर आईक मारपाक लागले. मागीर आमी येयले, हांव आनी म्हाजो धाकटो भाव येयलो, तो येयलो. मागीर तो मोल तुमी कोण सगळे आमी इकते घेतला मोलो आनी तो दादागिरी करूंक लागलो. कितें जाल्लें नेमकें? मागीर पुलीस कंप्लेंट बी केल्ली? हय, मागीर पुलीस कंप्लेंट केली. आमी पुलिसेर घेवन गेली ओल्ड गोवा. आमकां बसून दवरले. गौरव बक्षीकूय आपयलो. गौरव बक्षी येयलो, कॅबिनान बसला सरा वांगडा पुलिसेच्या कॅबिनान आनी पांयार पांय उडोवन बसला, टिफीन खायत रावला आनी सरान आमकां बसून दवरल्या थंयसर आनी आमकां विचारता तो सर की तुमचे कितें कितें डॉक्युमेंट्स आसा ते हाडा म्हणून. ती सगळी प्रॉपर्टी तेणें बक्षीन घेतल्या म्हणून अशें. आनी साहेब नांव याद आहा? नांव याद ना तेजें, पण 2 वर्सां पयलीं ओल्ड गोवा पुलीस स्टेशनार. तितून तिका खूब त्रास जाले, मेंटल हे जाले, स्ट्रेस जाले, तिका काळजान दुखपाक लागले, मागीर तिका एटॅक येयले, अशें खूब. ती एक्सपायर्ड जाली.
म्हणजे ह्या जमनीच्या रिलेटेड हे सगळें सुरू जावन हे सगळे इन्सिडंट जावन तेतूनच आई गेली तुमची. त्या तितून आई गेली आणि एक एक भाटकार चेंज जात रावता तिका ते चड हे जालें कित्याक पयलीं एक आसलो तेजे उपरांत दुसरो येयलो हो आतां तिसरो कोण येयलो म्हणून तिका चड टेन्शन घेतलें तितूनच ती सोंपली. सो आमी हांगासर पळोवपाक शकता ती सध्या भावनावश जाला, इमोशनल जाता. सो पुलिसांची म्हणून आमकां खबर आसा की खूब त्रास जाता तुमकां ह्या सगळ्या गजालीचो, बट पुलिसांचे एप्रोच कसो आशिल्लो? पुलिसांनी तेन्ना आमी गोंयकार गांवकारी हांगासरले कित्याक आमचो जल्मच जाला ह्या घरान आनी हितून गांवान म्हणटा तसो ते आमकां सपोर्ट करिना. ते येवन आमकां आनी खूब दूख लागता सारकें अशें काल. ही आमच्या सामान्य गोंयकाराची दुकां. आमकांय खूब वायट दिसता हे सगळें पळयतना. भाटकार जमिनी विकतात, दिल्लीकार ते घेतात, तेंच्यो मागीर दिल्लीकार दादागिरी करून तेंच्यो पायवाटो आडयतात. त्या दिल्लीकारा कडेन झुजां मारतना आमचे लोक हांगासर जीव सोडटात अशी परिस्थिती आसा. आनी आमचे पुलीस जशे ते सांगतात कोणाक सपोर्ट करतात. कितें म्हणटा? कंप्लेंट पासून घेवंक ना ते तेंच्यान ओल्ड गोवा पुलीस ना. ते आईक तुमी घेवन गेल्ले तेन्ना हय कंप्लेंटूय घेवंक ना. कंप्लेंट घेवंक ना वयल्यान पक्षीन आमचेर कंप्लेंट घातली, आईचेर कंप्लेंट केली, भावांचेर कंप्लेंट केली, तेंकां पुलिशेन व्हेले, मामलेदारान व्हेले, थंय भितर घालता. कितें म्हणे? मामलेदारान थंय बसयले कलेक्टरान. मामलेदारान हय आनी कलेक्टर. हय तिसरे आमकां व्हेले ओड वासून थंय व्हेले. 2 म्हयने आमकां तो येना, पक्षी येना कोण, तुजो आजोबा कोण केसी. तुमी फावटी मार आमी फावटी माझा वचून. पळया तर जे जाल्ले ते तेंची केसूय घेवंक ना म्हणटा पुलिसांनी. वयल्यान बक्षीन तेंचेर केस घातली आनी पुलिसांनी ती घेतली आनी मागीर हे बाबडे कलेक्टर आनी ते मामलेदाराच्या कोर्टान फावटी मारताले हे गरीब घराबो. सो हे कितें गोंयान चलना? मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मातशें लक्ष घालचें. आनी हे जे कोण दात काटेचे लोक, कातयेचे लोक हांगासर येवन आतां हे दिल्लीकार ह्या आमच्या गोंयकारांक जे पिडटात, ह्या लोकांच्या दोळ्यांतली दुकां हे सरकार पळयतलें ही आशा आमी बाळगुया. आनी हो जो भोमकार घराबो आसा, हाती वयल्या पोटार हे सगळे लोक आसात, दिसाचो दिसवडो करून तेंची रातची चूल पेट्टा अशी परिस्थिती आसा, तेतून जर तेंकां रातची सुशेगाची झेमूय जर पडना जाली आमकां ही गोंयकारांक लज. कित्याक गोंयकार जर गोंयकारांची साथ दिना जाल्यार म्हाका दिसता आयज तेंच्या बरोबर जालां, ह्या फॅमिली बरोबर जालां, तें फाल्यां म्हाजे बरोबर जातलें, तुमच्या बरोबर जातलें, दर एका गोंयकारा बरोबर जातलें. आनी हे भाटकार दिल्लीकारांक जमनी विकतले आनी हे आमचे गोंयकार मात अशी दुकां काडीत हांगासर बसतले आनी नाच जातले. आतां तरी सगळ्यांनी दोळे उगडुया आनी आपले कर्तव्य, आमचे गांव, आमचे गोंय, आमच्यो जमनी, आमचे गोंयकार हेंकां आमी राखून दवरपाचें निदान काम आतां तरी सुरू करुया. इतलेंच प्रत्येका कडेन हात जोडून मागता आनी हांव हांगाच थांबता. देव बरें करूं. आत्तां तुमकां तो व्हिडिओ दाखयला द वॉयस ऑफ गोंय ते चॅनलाचो. तुमी तेका सबस्क्रायब कराय कित्याक तें वॉयस ऑफ गोंय बरें चॅनल आनीक बरो लेटस्ट न्यूज तुमचे मुखार दवरता. ही मुगे मागणी. आनी आतां तुमी चोयलां सगळो व्हिडिओ कितकोन बाकार आय ते जमीन दिल्लीकारां इंकताय, कोण तेंगे सुवादीचेर रावताय, वर्सान रावताय, तेंक कोडय नासतना आनी गरीब मनशांक कितकोन दुखयताय ते तुमी हे व्हिडिओचेर चोयलां. आमी गोंयकारांक सपोर्ट कोना जाल्यार कसलो फायदा आहा संवसारांक? हें तुमी सांगोचें. चड दूख भोगता म्हाका अशें कोन्न जाता म्हूण गोंयाक. आनी मुको उतर नाय तुमकां सांगोंक हेजे वयल्यान. हें सगळें तुमी चोवपाची गरज आहा.
आनीक एकवटान रावपाची गरज आहा. इतल्यान मुगेलो व्हिडिओ हो संपयता. दुसरी व्हिडिओ मेळचे नई टॉपिकाचेर उलोवचें. इतल्यान तुमकां सगल्यांक चड देव बरें करूं आनी तुमी सगळीं मुगेली चॅनला सपोर्ट करताय म्हूण. देव बरो दीस व देव बरो रात तुमकां सगल्यांक देवान दिवं.